दिनेशराव आज खूप खुश होते, कारण 1 वर्षानंतर त्यांचा मुलगा आणि सून त्यांना भेटायला गावाला आले होते. किंवा हे म्हणा की शालिनीताईंच्या मृत्यूनंतर ते पहिल्यांदाच गावी आले होते. गेल्या वर्षी गंभीर आजाराने शालिनीताईंचा मृत्यू झाला होता आणि दिनेशराव एकटे पडले होते. तसं तर त्यांना एक मुलगीसुद्धा होती, जिचं लग्न त्यांनी खूप मोठ्या धूमधडाक्यात केलं होतं. परंतु तिचाही स्वतःचा संसार होता, त्यामुळे दिनेशरावांना आपल्या मुलीला दीपाला त्रास द्यायचा नव्हता. तरी दीपा महिन्यातून एकदा वेळ काढून आपल्या वडिलांना भेटायला येत असायची. परंतु तिच्या संसारात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून दिनेशराव तिला समजवायचे की माझा जास्त विचार करत जाऊ नकोस, माझी काळजी करू नकोस, स्वतःच्या संसाराकडे लक्ष दे. परंतु दीपा आपल्या वडिलांना म्हणायची, बाबा, मला मान्य आहे की लग्नानंतर मुलीचं सासर तिची पहिली जबाबदारी आहे. पण बाबा, मी दादा आणि वहिनीच्या भरोशावर तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही हो. त्या दोघांना जर तुमची एवढी काळजी असती तर आईच्या मृत्यूनंतर तुम्हाला असं एकट्याला सोडून ते गेले नसते. आणि तेच नाही तर सगळे नातेवाईक हेच म्हणतात की किती नीच मुलगा आहे तुझा. एकुलता एक मुलगा आहे तरी त्याला लाज नाही वाटत की आई गेल्यानंतर आपल्या बापाला पलटूनसुद्धा त्याने पाहिलं नाही. परंतु जसा दिनेशरावांनी आपल्या मुलाचा आणि सुनेचा चेहरा पाहिला तेव्हा ते सगळ्या गोष्टी विसरले. फक्त त्यांना एवढंच लक्षात राहिलं की उशिरा का होईना माझा मुलगा मला घेऊन जाण्यासाठी तरी आला. आणि जेव्हा त्यांचा मुलगा म्हणजे देवांश गावात फिरायला गेला होता, बाहेर फिरायला निघाला, तेव्हा त्याला हे ऐकायला मिळालं. देवांश जेव्हा आपल्या मित्रांना भेटला, गावकऱ्यांना भेटला, तेव्हा त्यांचे मित्र गावकरी त्याला म्हणाले, अरे किती मतलबी आहेस रे तू. तुझ्या वडिलांना तुझ्याशिवाय आहे तरी कोण, आणि तू तो आहे की वडिलांना इथे गावाला एकटा सोडून शहरात बायकोसोबत मजा करत आहेस. तो गावामध्ये जिथे जिथे गेला तिथे तिथे त्याला हेच टोमणे ऐकायला मिळाले. आणि कोणी चुकीचं तर म्हणत नव्हतं ना, बरोबरच होतं. परंतु सत्य एवढं वाईट होतं की देवांश ते सहनच करू शकला नाही. देवांश खरं तर त्याला घरावर लोन घ्यायचं होतं, जे वडिलांच्या नावावर होतं. त्यामुळेच तो गावाला वडिलांजवळ आला होता. फक्त आणि फक्त आपल्या फायद्यासाठी तो गावाला आला होता. आणि जेव्हा त्याने आपल्याबद्दल हे सगळं ऐकलं तेव्हा तो रागातच द्वेषमरी येऊन त्याने काहीतरी विचार केला आणि घरी येऊन आपल्या बायकोला म्हणाला, आपण आज संध्याकाळी शहरात परत जाऊया, तू तुझं सामान पॅक करून घे. आणि नंतर आपल्या वडिलांजवळ गेला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही सुद्धा आमच्यासोबत आज संध्याकाळी शहरात चला. इथे गावाला एकटे असे कसे राहशाल. हे ऐकतात दिनेशरावांना खूप आनंद झाला होता. ते त्या आनंदात आपले कपडे बॅगमध्ये भरायला लागले. दिनेशरावांच्या सुनेने सुद्धा आपल्या सासऱ्यांची बॅग भरायला मदत केली. संध्याकाळी मुलगा आणि सून दोघेही आपल्या वडिलांना घेऊन शहरात निघाले होते. निघताना दिनेशरावांनी आपल्या शेजारच्यांचा निरोप घेतला आणि ते म्हणाले त्यांच्या शेजारच्यांना, बाबांना, बघितलं का दादा, मी म्हणालो होतो ना की माझा देवांश तसा नाही आहे, लोकांच्या मुलासारखा नाही आहे. तो मला कधी ना कधी नक्कीच घेऊन जाणार. आणि बघा, आज मी माझ्या मुलासोबत आणि सुनेसोबत जात आहे. आता मला सुद्धा काही त्रास होणार नाही आणि माझ्यामुळे माझ्या मुलीला दीपालासुद्धा काही त्रास होणार नाही. ती सुद्धा आता सुखाने तिच्या घरी राहू शकते. चला दादा, आता मी निघतो. एवढं बोलून दिनेशराव आपला मुलगा आणि सुनेसोबत शहरात निघून गेले. प्रवास खूप लांब होता, त्यामुळे देवांशने रस्त्यावर एका ढाब्यावर गाडी थांबवली आणि म्हणाला, बाबा, आपण जेवण करून घेऊ. तुम्ही सुद्धा काहीच खाल्लेले नाही आहे. आणि तसं पण आपल्याला घरून निघून खूप वेळ झाला आहे आता. तरी तुम्हाला भूक लागली असेलच. आपल्यावर आपल्या मुलाचे असे प्रेम बघून दिनेशराव गलबलून गेले आणि ते म्हणाले, नाही बाळा, मी तुझ्यासोबतच जेवून घेईन. माझी मुलं उपाशी बसली आहे आणि मी जेवण करू. नाही बाळा, तुम्ही दोघेही चला, आपण सगळे मिळून जेवण करूया. नाही तर मला सुद्धा एकट्याला खायला भूक नाही आहे. मी सुद्धा घरीच जाऊन जेवीन, काहीतरी खाईन. देवांशने खूप प्रयत्न केला तेव्हा दिनेशराव जेवण करण्यासाठी गाडीतून खाली उतरले. परंतु ते आपल्या मुलाच्या प्रेमापोटी कुठेच गेले नाहीत आणि त्यामुळे देवांशला सुद्धा जावं लागलं, कारण देवांशला आपलं काम करून घ्यायचं होतं. तो खूप शांतीने गाडीतून उतरला आणि आपल्या वडिलांसोबत जेवण करायला गेला आणि सोबतच त्याची पत्नीसुद्धा होती. तिघांनी तिथे जेवण केलं आणि तिथून ते निघाले. रात्री खूप उशिरा तिघे घरी पोहोचले होते, त्यामुळे घरी जाऊन ते असेच झोपले. सकाळी उठले तेव्हा सुनबाईने दिनकररावांसाठी खूप स्वादिष्ट नाश्ता बनवून दिला
आणि खूप सेवा देखील केली. आणि अशाच प्रकारे 2 आठवडे निघून गेले. दिनकरराव पण खूप खुश होते. सुनबाई खूप चांगली आहे आणि आपली खूप सेवा करते. 2 आठवड्यानंतर देवांश आपल्या वडिलांना म्हणू लागला, बाबा, आता तुम्ही तर इथे राहायला लागले आहेत. गावाकडचं घर रिकामच असतं. मी असा विचार केला होता की आपण गावाकडचे घर विकायचं का? मग त्या पैशाने मी एक छोटासा बिझनेस स्टार्ट करेल. इथे दिनेशरावांनी नकार दिला पहिला. मग परत विचार केला की आता तर आपल्याला मुलाजवळ आणि सुनेजवळ तर राहायचं आहे. मग गावाकडच्या घराचं करायचं तरी काय? जिथे परिवार सोबत असतो तिथेच घरही म्हणतं. आणि हाच विचार कदाचित दिनेशरावांनी त्यांच्या जीवनातील खूप मोठी चूक होती. असा विचार करणं, प्रॉपर्टी आपल्या नावावर केल्यानंतर देवांश एके दिवशी सकाळीच वडिलांना म्हणाला, बाबा, चला तुम्हाला मी मंदिरात घेऊन जातो. तिकडे खूप छान मंदिर आहे. आज सोमवारसुद्धा आहे. महादेवाचे दर्शन करून घेऊ. देवांशच्या मनात काहीतरी उद्देश वेगळाच होता. त्याने आपल्या मनात काहीतरी वेगळा प्लॅन केला होता. परंतु दिनेशरावांना ते समजले नाही. ते बिचारे आनंदात आपल्या मुलासोबत मंदिरात गेले. मंदिरात पोहोचल्यानंतर देवांश म्हणाला, बाबा, तुम्ही आतमध्ये जाऊन दर्शन करा. तोपर्यंत मी बाहेर जाऊन येतो. इथे जवळ माझं छोटंसं काहीतरी काम आहे. ते पूर्ण करून मी तुम्हाला परत घ्यायला येतो. बाबा दिनेशराव आतमध्ये मंदिरात गेले आणि जाऊन पूजापाठ करायला लागले. आणि देवांश आपल्या वडिलांना सोडून तिथून निघून गेला. दिनेशराव पूजापाठ करायला लागले आणि त्यांना आत 1 तास होऊन गेला होता. परंतु पूजापाठ करता करता त्यांना माहीतच पडले नाही की ते अजून 2 तास तिथेच बसले होते. असेच बसल्या बसल्या त्यांना आता 3 तास होऊन गेले होते. परंतु देवांश त्यांना घ्यायला आला नाही. आता तर सूर्य डोक्यावर चढला होता आणि दिनेशरावांना खूप भूक लागली होती. मंदिरातून ते बाहेर निघाले आणि तिथेच आसपास देवांशला शोधायला लागले. कितीतरी तास तिथे बसून राहिले. परंतु जेव्हा दुपारचे 1 वाजले आणि देवांश त्यांना घ्यायला आला नाही, तेव्हा ते खूपच काळजीत पडले होते. परंतु ते तरी काय करू शकत नव्हते. ना त्यांना घराचा पत्ता माहीत होता, ना मुलाने किंवा सुनेने त्यांना नंबर दिला होता. बिचारे जाणार तर कुठे जाणार होते? अनोळखी शहर, अनोळखी माणसे आणि वरतून त्यांना ही सुद्धा गोष्ट त्रास देत होती की जर ते इथून निघून गेले आणि मग देवांश त्यांना घ्यायला आला तर उगाच तो काळजीत पडेल. त्यामुळे ते देवांशची वाट बघत पायावरच बसून राहिले. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं की पिल्लंही नव्हतं. त्यांनी बिचारे ते तसेच बायकोच्या मृत्यूनंतर स्वतःवर लक्ष न दिल्यामुळे इतके कमजोर झाले होते. आणि वरतून आज सकाळपासून काहीच न खाल्ल्यामुळे ते तिथेच बेशुद्ध होऊन मंदिराच्या पायऱ्यांवरून घरंगळत खाली पडले. त्याच वेळेस एक महागातली काळी गाडी समोर येऊन थांबली. त्यातून एक तरुण मुलगा बाहेर निघाला आणि म्हणाला, अरे अरे आजोबा, तुम्हाला लागलं तर नाही ना? दिनकरराव बेशुद्ध झाले होते. जवळच्या लोकांनी त्यांच्या तोंडावर पाण्याचा शिडकाव केला तेव्हा त्यांचे डोळे उघडले. परंतु ते घाबरले होते. शुद्ध येताच देवांश ओरडायला लागले. त्यांना आपल्या मुलाचा घराचा पत्ता तर माहिती नव्हता, परंतु त्यांना त्या शहराचे नाव माहीत होते. जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा ते समोर एक मुलगा उभा होता जो खूपच काळजीत होता. दिनेशराव शुद्धीवर येताच तो म्हणाला, आजोबा, तुम्ही येथे बेशुद्ध झाला होतात, त्यामुळे तुम्ही माझ्या गाडीपुढे येऊन पडलात. परंतु या लोकांना वाटले की मी तुम्हाला धक्का दिला आहे. आता तुम्हीच या लोकांना सांगा की हे चुकीचा विचार करत आहेत. तेव्हा दिनेशराव म्हणाले, हो बाळा, मी बेशुद्ध झालो होतो. यामध्ये तुझी काहीच चूक नाही. आजोबा जेव्हा हे म्हटले तेव्हा त्या मुलाला बरं वाटलं आणि बाकीचे लोकही मग तिथून निघून गेले. मग तो मुलगा म्हणाला, आजोबा, तुम्हाला खूप अशक्तपणा आला आहे. कदाचित त्यामुळेच तुम्हाला चक्कर येऊन तुम्ही खाली पडले. परंतु इतक्या उन्हात तुम्ही इथे का उभे आहात? जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला मी तुमच्या घरी नेऊन सोडू का? दिनेशरावांना एवढं तर माहीत होतं की त्यांचा मुलगा कोणत्या शहरात राहतो. या व्यतिरिक्त जास्त त्यांना काही माहीत नव्हते. दिनकरराव त्या मुलाला म्हणाले, बाळा, मी माझ्या मुलासोबत सकाळी या मंदिरात आलो होतो, परंतु माझा मुलगा अजूनही परत आला नाही. तेव्हा तो मुलगा म्हणाला, मग तुम्ही मला घराचा तुमचा ॲड्रेस सांगा, मी तुम्हाला तुमच्या घरी नेऊन सोडतो.
तिथे दिनकरराव त्या मुलाला म्हणाले, मला शहराच्या नावाव्यतिरिक्त अजून काहीच माहीत नाही आहे. हे ऐकून तो मुलगा म्हणाला, चला काहीच हरकत नाही. तुम्ही अजून कधीपर्यंत तुमच्या मुलाची वाट बघत राहणार आहात इथे? तुम्ही माझ्यासोबत चला, आपण त्या शहरात पोचू. मग घराचा पत्ता कसा शोधायचा तो आपण विचार करू. माझा दादा पोलीसमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. लवकरात लवकर तुमच्या मुलाला शोधून काढेल तो. मुलगा दिनेश रावांना घेऊन निघून गेला. दिनेश रावांनी सांगितले होते की त्यांचा मुलगा एका मोठ्या कंपनीत नोकरी करतो. तो पुण्यासारख्या मोठ्या शहरात राहतो. तेव्हा तो मुलगासुद्धा म्हणाला की मी सुद्धा पुण्यातच राहतो. माझा परिवारसुद्धा माझ्यासोबतच राहतो पुण्यात. पुण्यात प्रवेश केल्यानंतर तो मुलगा विचारात पडला की आता काय करायचं. त्याने आपल्या दादाला फोन केला आणि सर्व काही परिस्थिती समजून सांगितली. त्याचा मोठा भाऊ लवकरच त्यांच्याजवळ आला आणि येऊन त्याने दिनकररावांना पाहिले. मग विचारले की आजोबा, तुम्ही मंदिरात केव्हापासून बसला होतात? तेव्हा दिनकररावांनी सगळं काही सांगितलं की कसं सकाळी देवांश त्यांना मंदिरात घेऊन जाण्यासाठी हट्ट करत होता आणि ते सकाळीच मंदिरात पोहोचले होते. आणि आता तर संध्याकाळ झाली होती, त्यामुळे ते मुलासोबत आले होते. कारण त्यांना वाटलं होतं की जर आपण या शहरात पोचलो तर कसंही करून घरापर्यंत पोचू. कारण जो मुलगा आत्ता आला होता त्याचं नाव अक्षय होतं. तो पोलीसमध्ये होता, त्यामुळे अक्षयला समजायला वेळ लागला नाही की देवांशने आपल्या वडिलांपासून सुटका मिळवण्यासाठी त्याने यांना मंदिरात सोडले होते. म्हणून देवांश दिनेश रावांना म्हणाला, आजोबा, मला तर वाटत आहे की तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे आणि पाणी पिलाही नाहीत. इकडे या, काहीतरी खाऊन घ्या. मग तुमच्या मुलाला आपण शोधून काढू. दिनेश रावांना तर खूप जोराची भूक लागली होती, कारण त्यांनी सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं. परंतु त्यांना अनोळखी मुलांवर ओझं व्हायचं नव्हतं. म्हणून ते म्हणाले, नाही बाळा, एकदा माझा मुलगा भेटला की आरामात बसून मी खाईन. तुम्ही दोघे खाऊन घ्या. ते दोघेही म्हणाले, आम्ही तर जेवणारच आहोत. बघा ना तिला पण. आणि तुमचा मुलगा कुठे पळून जाणार आहे का? जिथे कुठे असेल तिथून त्याला पकडून आणू. तुम्ही काळजी करू नका. आम्ही सुद्धा तुमच्या मुलांसारखंच आहोत ना. विचार करू नका, जेवण करून घ्या. त्यांनी दिनकररावांना जेवण खाऊ घातले आणि मग आपल्या घरी घेऊन गेले. तेव्हा अक्षय म्हणाला, आजोबा, रात्र खूप झाली आहे. मी उद्या तुम्हाला तुमच्या घरी सकाळी मी तुम्हाला तुमच्या मुलाजवळ सोडून येईन. आता तुम्ही आरामात इथे झोपा. इकडे देवांश ऑफिसवरून घरी येऊन आनंदात TV बघत होता. तेव्हा त्याच्या पत्नीने विचारले की देवांश, बाबा कुठे आहेत? तुम्ही सकाळी त्यांना मंदिरात घेऊन गेले होतात. ते सकाळपासून घरी आले नाहीत. तेव्हा देवांश म्हणाला, नाही आले तर येतील. आता कुठेतरी आसपास फिरायला गेले असतील. तेव्हा त्यांची पत्नी म्हणाली, परंतु बाबा तर तुमच्यासोबत गेले होते. मग तुम्ही त्यांना कुठे सोडून आलात की काय? देवांश, मला सांगा. देवांश, तुम्हाला ऐकायला येत नाही का? देवांश जोरातच ओरडला. काय झालं? देवांश, काय लावलंयस? वेडी झाली आहेस का? आणि इतकी का मरत आहेस? ते माझे बाबा होते. मी पाहिजे तेच त्यांच्यासोबत करू शकतो. जिथे पाहिजे तिथे सोडू शकतो त्यांना. तुझ्यावर लक्ष दे. येतंय का लक्षात तुझ्या? त्यांची पत्नी म्हणाली, माझ्या तर आत्ता आले लक्षात, पण कदाचित तुम्ही विसरले आहात की ते तुमचे बाबा आहेत, ज्यांना तुम्ही त्रास देण्यासाठी एका अनोळखी जागेवर सोडले आहे. एक लक्षात ठेवा, आपल्या कर्माचे फळ आपल्याला या जन्मातच मिळते. देवांश, विसरू नका या गोष्टीला की जे पेराल तेच उगवेल आणि वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करून काहीच होणार नाही. देवांशची पत्नी एवढं बोलून खोलीत निघून गेली होती. तिकडे दिनकररावांबद्दल अक्षयने आपल्या घरात सगळ्यांना सांगितलं होतं. त्यांच्या घरात कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. दिनकरराव फक्त सकाळ होण्याची वाट बघत होते. दुसऱ्या दिवशी देवांश आपल्या कामावर निघून गेला नेहमीप्रमाणे. परंतु काल रात्री त्याच्या पत्नीच्या बोलण्याने त्याच्या डोक्यावर काहीतरी असर झाला होता. तेव्हाच त्याला आपल्या मुलाला कडीवर घेतलेले, जे स्वतः अपंग होते, कधी आपली काठी सांभाळत होते तर कधी आपल्या कडेवरच्या मुलाला, हे सगळं बघून देवांशला ते सगळं काही आठवू लागलं की जे बालपण त्याने वडिलांच्या प्रेमात घालवले होते ते सगळं आठवू लागला. त्याला कधी लागलं तर त्याचे वडील त्याची किती काळजी घ्यायचे. तो थोडा जरी आजारी पडला तर त्याचे वडील किती टेन्शनमध्ये यायचे. तेव्हाच त्यांची नजर रस्त्यावर फाटलेल्या चादरीवर झोपलेल्या आजोबांवर सुद्धा गेली.
ज्यांच्या पायाला इतके लागले होते की त्यातून रक्त निघत होतं. ते आजोबा दुखण्याने कणत होते आणि आपली कूस बदलत होते. इकडून तिकडे. तेव्हाच देवांशला त्या आजोबांमध्ये त्याचे वडील दिसले आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले. आता त्याला आपण केलेल्या कृत्यावर खूप पश्चाताप होऊ लागला. आपण चुकीचं वागलो हे त्याला जाणवू लागलं. देवांश आपल्या वडिलांच्या ज्या प्रेमाला लाडला विसरला होता ते सगळं त्याला आठवू लागलं. देवांश लगेच शहराच्या बाहेर त्या मंदिरात पोचला जिथे त्याने त्याच्या वडिलांना सोडले होते. परंतु इथे दूर दूरपर्यंत त्याचे वडील त्याला दिसतच नव्हते. आसपासच्या लोकांना त्याने विचारले आपले वडील कसे दिसत होते हे सांगितले तेव्हा तिथल्या हारवाल्या दुकानवाल्याने सांगितलं की काल रात्री इथे पायऱ्यांवर खूप वेळ एक म्हातारे बसले होते. बराच वेळ कोणाची तरी वाट पाहत होते परंतु त्यांना कोणीच घ्यायला आले नाही. मग ते बेशुद्ध होऊन एका मुलाच्या गाडीपुढे आले. हे ऐकताच जसं काय देवांशचा जीवच निघून गेला होता. तो विचार करू लागला की मी किती स्वार्थी आहे, ज्याने मला इतकं प्रेम देऊन माझं लाड करून मला लहानाचं मोठं केलं, मला इतकं शिकवलं, माझं प्रत्येक स्वप्न पूर्ण केलं. त्या वडिलांचं मी पोटसुद्धा भरू शकलो नाही. इतक्यात त्या हारवाल्याची बायको आली आणि म्हणाली की परंतु जे आजोबा ठीक आहेत, तो मुलगा त्यांना आपल्यासोबत घेऊन गेला आहे. ते फक्त बेशुद्ध झाले होते. हे ऐकून देवांशला थोडं बरं वाटलं. परंतु काळजीत पडला होता तो की शेवटी त्याचे वडील आता कुठे आहे. तो निघून गेला. तो तिथून निघाला आणि आपल्या वडिलांना शोधू लागला. इकडे अक्षय नाश्ता करून दिनकर रावांकडून घराच्या आसपास कोणते वातावरण किंवा कोणती खून आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दिनकर रावांनी सांगितलं की बाळा, माझा मुलगा खूप मोठ्या बिल्डिंगमध्ये राहतो जिथे 3-3 बिल्डिंग शेजारी शेजारी उभे आहेत आणि त्यांना तिरंगाचा रंग दिलेला आहे. आमच्या बिल्डिंगचा रंग सफेद आहे आणि तुमच्या घराच्या बाल्कनीतून पाठीमागे एक मोठं हॉस्पिटल आहे. त्यावर मोठ्या अक्षरात GP आणि पुढे काय लिहिलं आहे ते वाचता आलं नाही बाळा. मला अक्षयने शहरातल्या सगळ्या मोठमोठ्या बिल्डिंगची नावे फोटो नेटवरून काढले आणि GP हॉस्पिटल सर्च केले, कारण दिनकर रावांचा मुलगा एका चांगल्या मोठ्या सोसायटीत राहत होता. त्याचे फोटो नेटवर पडले होते. बिल्डिंगचे कलर पाहून दिनकर रावांनी ओळखले, हा बाळ, माझा मुलगा ह्याच बिल्डिंगमध्ये राहतो. आणि मग हॉस्पिटलचा फोटो दाखवून अक्षयने कन्फर्म केले आणि दिनकर रावांना घेऊन त्यांच्या घरी सोडायला निघाला. बिल्डिंग तर मिळाली परंतु कोणत्या मजल्यावर आहे, फ्लॅट नंबर कोणता, त्यांना ही कल्पना नव्हती. परंतु अक्षयने सिक्युरिटी गार्डला बोलावून देवांशच्या नावाने फ्लॅट नंबर माहिती करून घेतला आणि दिनकर रावांना घेऊन त्यांच्या घरी गेला. दिनकर रावांच्या सुनेने दरवाजा उघडला तेव्हा दिनकर रावांना बघून ती त्यांच्या गळ्यात पडून रडू लागली आणि म्हणू लागली, बाबा, तुम्ही बरे आहात ना, काही त्रास तर नाही झाला ना. तेव्हा अक्षय तिला म्हणाला, बस झाला हा तुमचा ड्रामा. हे सांग की तुझा नवरा कुठे आहे. दिनकर राव अक्षयकडे पाहू लागले आणि म्हणाले, बाळा, असं का बोलतोयस. तेव्हा अक्षय म्हणाला, बरोबर बोलतो बाबा. विचारा तुमच्या सुनबाईला, हिच्याच सांगण्यावरून तुमच्या मुलाने तुम्हाला सोडून दिले असेल. दिनकर रावांची सून शांत बसली, कारण तिला माहीत होती की ही चुकी तिच्या नवऱ्याची आहे आणि वरतून अक्षय त्यांच्या पोलिसांच्या कपड्यात होता. त्यामुळे जास्त काही न बोलण्यातच तिने भलाई मानली होती. आणि इकडे देवांश वेड्यासारखा त्यांच्या वडिलांना शोधत होता. त्याचे मन भावनांनी भरले होते. तो पूर्ण दिवस आपल्या वडिलांना शोधत होता. तेव्हाच त्याला त्याच्या पत्नीचा फोन आला आणि ती म्हणाली, ऐक देवांश, तू आत्ताच्या आत्ता घरी ये. तसं पण देवांश आज कामावर गेला नव्हता. तो घरी आला आणि घरी येताच त्याने पाहिलं की दरवाजा तर त्याच्या वडिलांनीच उघडला आहे. एका क्षणासाठी तर तो विश्वास ठेवू शकला नाही. मग रडत रडत आपल्या वडिलांना मिठी मारली आणि माफी मागायला लागला. तेव्हाच बाहेर येताना अक्षय म्हणाला, काय ड्रामा चालला आहे नवरा बायकोचा. वा रे वा. अक्षयने देवांशची कॉलर पकडली होती आणि म्हणाला, जर आज नंतर मला माहीत पडले की बाबासोबत असं काही केलं आहे जे त्यांच्यासाठी हानिकारक आहे तर मी तुला सोडणार नाही. दिनकर रावांना तर काहीच समजत नव्हतं. ते म्हणाले, अक्षय बाळा, तू काय हे करत आहेस. तेव्हा अक्षय म्हणाला, बाबा, तुम्ही खूप साधे भोळे आहात. तुमच्या मुलाने तुम्हाला मुद्दामून तिकडे मंदिरात नेऊन सोडलं होतं. हे ऐकून दिनकर रावांना खूप मोठा धक्का बसला. ते देवांशकडे पाहायला लागले तेव्हा देवांश त्यांच्या पायावर पडला आणि जोरजोरात रडायला लागला आणि म्हणू लागला, बाबा, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी माझा स्वार्थ साधण्यासाठी आंधळा झालो होतो. मला तुमचं रोखणं टोकणं मला खटकू लागलं होतं. तेव्हा अक्षय म्हणू लागला, रोखणं टोकणं खटकू लागलं होतं. हे त्यांना विचार ज्यांना टोकण्यासाठी कोणीच नाही आहे.
तू जर रात्रीचा उशिरा आला तर कदाचित तुझी पत्नी जेवण बनवायला आळस करेल, परंतु तुझे बाबा तुला कधीच उपाशी पोटी झोपू देणार नाहीत. देवाने तुला हे जे अनमोल वरदान दिलं आहे त्याची तू कदर कर. याची काहीच किंमत होऊ शकत नाही. हे जे वडिलांचे प्रेम आपल्याला मिळत आहे ना, ते खूप अनमोल आहे, किमती आहे. जगात कितीतरी अशी मुलं आहेत जे दिवस रात्र तडफडत असतात, परंतु त्यांना आईवडिलांचे प्रेम मिळत नाही किंवा त्यांच्या नशिबातच ते आईवडिलांचे प्रेम नसतं. देवांशला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला होता. अक्षय दिनकररावांना हे बोलून निघून गेला होता की बाबा आता मी येतो, अधूनमधून येत जाईल. इथे जर कोणता त्रास असेल तर नक्की मला सांगा. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, आपले आईवडील आपल्या आयुष्यात किती मौल्यवान असतात हे सगळं वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. आपले आई बाबा सासू सासरी जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. त्यांना आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा, कारण ते सतत आयुष्यभर आपल्यासाठी झटलेले असतात, फक्त आपलाच विचार करत असतात, परंतु ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. म्हणून शक्य होईल तेवढे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील याचाच कायम प्रयत्न करत राहा. नंतर पश्चाताप करून किंवा त्रास देऊन मग नंतर त्याचा पश्चाताप करून काहीच मिळत नाही, कारण प्रत्येक वेळेस अक्षय किंवा त्यांचा भाऊ भेटेलच असं होणार नाही. धन्यवाद.